खाणीसाठी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांनी येथे आंदोलन केलं, परंतु आंदोलन कुठेतरी हिंसक होताना दिसून आलं। काही काय मागण्या होते, कशासाठी हा आंदोलन हिंसक झालं? आपण बघितलं असेल की या ठिकाणी ही माईन जवळपास आता 15 वर्षापासून आहे। 2009 पासून सुरू झाली आणि आता 2024 चालू आहे। पण 15 वर्षात संबंधित ग्रामपंचायतीचं पुनर्वसन असन किंवा जे महत्त्वाचे मुद्दे आहे की अजूनपर्यंत कुठे त्यांच्या जमिनी गेल्या पण जमिनीचा योग्य मोबदला त्यांना मिळाला नाही। आणि मागच्या वेळेस आम्ही 25 नोव्हेंबरला आंदोलन केलं होतं, तेव्हा 2 महिन्याचा अल्टिमेटम आम्ही कंपनीला दिला होता। पण 2 महिने सोडून आज 6 महिने झाले, पण त्यातल्या 16 विषय महत्त्वाचे आम्ही कंपनीला दिले। 16 पैकी एकही विषय त्यांनी मार्गी लावला नाही आणि म्हणून ही भूमिका आज आम्हाला घ्यावी लागली आहे। आपण बघितलं की या ठिकाणी फॉरेस्टची निस्तार हक्काची जी जमीन वळती करण्यात आली होती, ती जमीन वळती केल्यानंतर काम बंद करायचं पत्र फॉरेस्टनं 25 जानेवारीला कंपनीला दिलं। 6 महिन्यात अजूनपर्यंत त्यांनी काम बंद केलं नाही। निस्तार हक्काच्या जागावरती कंपनी उत्खनन करू शकत नाही, तरी पण अवैध काम हे कंपनीत चालू आहे आणि त्याच्यासाठीच आमचा हा मोर्चा होता। संबंधित CSR मध्ये येणारे जे गाव आहे, CSR मध्ये कंपनीद्वारा कुठलंही काम झालं नाही। संबंधित प्रकल्पग्रस्त आहे, जे प्रकल्पानं बाधित झालेले लोक आहेत, त्यांना अजूनपर्यंत नोकरीवर सामावून घेतलं नाही। त्यांच्या घराचा असतील किंवा जमिनीचा असतील योग्य मोबदला त्यांना मिळाला नाही। आणि आपण पाहिलं की कृषी विभागामार्फत एक आम्ही सर्वे केला की ज्या यांच्या ओव्हरलोडच्या गाड्या या ठिकाणून संबंधित गावातून जात आहे, गाड्या जात असताना शेतमालाचं घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कृषी विभागाकडून सर्वे करून त्यांना योग्य तो मोबदला GMR आणि वर्धा पॉवर कंपनीनं ज्या पद्धतीने दिला त्याच धर्तीवरती कर्नाटक एमटाने सुद्धा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा, ही देखील आमची प्रमुख मागणी होती। पण यातली एकही मागणी कंपनीनं पूर्ण केली नाही। त्याच्यासाठी आमचे हे काम बंद आंदोलन होतं। जोपर्यंत आमच्या या पूर्ण आम्ही दिलेल्या 16 मागण्या आहे, 16 मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत कंपनीचं काम आम्ही अजिबात चालू देणार नाही। आमचं हे काम बंद आंदोलन असंच चालू राहणार। आपलं हा पहिलाच आंदोलन होतं खासदार झाल्यानंतर आणि असं आक्रमक आंदोलन झालं आहे। आपण बघितलं असेल की आम्ही शिवसेनेतून आलो आणि त्याच्यामुळे आक्रमकता ही तर आहेच, पण कंपनीवाले एक प्रकारचा दबाव टाकून सगळ्या संबंधित ग्रामपंचायतच्या लोकांना प्रेशराईज करायचं काम करत आहे। पण या भागाची खासदार म्हणून मला कंपनीवाले महत्त्वाचे नाही, तर माझ्या भागात येणारे ग्रामपंचायतीत येणारे सगळे शेतकरी आणि हे बांधव महत्त्वाचे असल्यामुळे जिथं जिथं त्यांना गरज पडेल, जिथं जिथं ते अडचणीत असतील, ही खासदार धानोरकर सदैव त्यांच्या पाठीमागं याच आक्रमकतेनं भक्कमपणे उभं राहणार आहे। आणि यापेक्षाही आक्रमक होण्याचं काम पडलं तरी तोही पवित्र आम्ही या ठिकाणी नक्की घेऊ। प्रतिभा धानोरकर म्हणाले। निलेश डाळ, टीव्ही मराठी, भद्रावती, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।